तर कोकणामध्ये घाटमाथ्यावर दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे। रत्नागिरीमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मंडणगड बाणकोट रस्त्यावरील तुळशी घाटामध्ये दरड कोसळली आहे। तर तुळशी घाटामध्ये दरड कोसळल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे आणि मंडणगड ते आंबडवे या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे। त्यामुळे आता रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर कटिंग करण्यात आले। सतत या डोंगराची दरड कोसळते, त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय। आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, कोकणात दरड कोसळण्याचं सत्र सुरू आहे, तुळशी घाटात सुद्धा दरड कोसळली आहे, काय अपडेट्स? शिवाजी, माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? हो हो पोहोचतोय मॅडम। आपण पाहतोय या ठिकाणी कोकणामध्ये दरड कोसळण्याचं सत्र सुरू आहे। मंडणगड बाणकोट रस्ता वाहतुकीसाठी त्यामुळे बंद ठेवण्यात आला, काय अपडेट्स? मंडणगड बाणकोट रस्ता जो आहे तो अतिशय धोकादायक बनलेला आहे। या ठिकाणी महाड ते आंबडवे असा राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे, त्यामुळे याच भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर कटिंग करण्यात आलेले आहे, त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे धोकादायक बनलेला आहे। वारंवार या ठिकाणी दरड कोसळते, प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची हानी सुद्धा होण्याची शक्यता आहे। कारण जेव्हा या घाटामधून वाहनं जातात तेव्हा मात्र दरड कोसळते आणि अनेक वेळा असा प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी खबरदारी घेण्यात आलेली आहे, परंतु हे चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे। पावसाळ्यामध्ये काम सुरू आहे, पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर कटिंग केले जात आहेत। शेनाळे घाट असेल किंवा तुळशी घाट असेल, ह्या दोन्ही ठिकाणी दरडीचा धोका वाढलेला आहे, त्यामुळे या ठिकाणची वारंवार वाहतूक विस्कळीत होते। या ठिकाणची जी दरड आहे ते रस्त्यावर येते, एका बाजूला डोंगर कटिंग केले जात आहेत तर दुसऱ्या बाजूला दरी आहे, त्यामुळे इथला जो रस्ता आहे तो पूर्णपणे धोकादायक बनलेला आहे। राष्ट्रीय महामार्गाचं काम ऑगस्ट पर्यंत पूर्ण करायचं आहे त्या ठेकेदाराला, त्यामुळे युद्ध पातळीवरती इथे काम सुरू आहे। परंतु पावसाळ्यामध्ये हे काम थांबवणं गरजेचं होतं, कारण हा घाटमाथ्याचा रस्ता आहे आणि या ठिकाणी डोंगर कटिंग केलं जात असल्यामुळे वारंवार या ठिकाणी दरडीचा भाग जो आहे तो रस्त्यावरती येतोय आणि इथे वाहतूक विस्कळीत होते। मात्र आतापर्यंत कोणत्याही प्रकारची हानी जरी झाली नसली तरी भविष्यात या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो आणि इथे वाहनांना सुद्धा त्यामुळे प्रशासनानं योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर वाशिममध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावलाय। सतत पडत असलेला पाऊस हा शेतपिकांना खऱ्या अर्थानं आता जीवदान देणारा ठरतोय आणि विहिरींच्या पाण्याची पातळी सुद्धा आता वाढलेली आहे।